गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत, जसे की बस येत आहे, फोन येत आहे, त्याचा वाढदिवस येत आहे, परीक्षा येत आहे, मला एक विचार येत आहे. ही जी सगळी सेंटेन्स आहेत गाईज, ही सगळी सेंटेन्स तुम्हाला माहीत आहेत. ही सगळी सेंटेन्स तुम्ही एकदा बघा. या सगळ्या सेंटेन्समध्ये एक गोष्ट कॉमन आहे, येत आहे. सगळ्या सेंटेन्समध्ये आहे येत आहे. आणि गाईज तुम्हाला माहीत असेल की येत आहेची इंग्लिश काय आहे. फॉर एक्झाम्पल, मी येत आहे याची इंग्लिश काय आहे? आय एम कमिंग. आय एम कमिंग, बरोबर. मग मला सांगा, येत आहेची इंग्लिश जर कमिंग असेल तर या सगळ्या सेंटेन्समध्ये तुम्ही कमिंगचाच यूज करणार का? किंवा ही सगळी सेंटेन्स तुम्ही कमिंगचा यूज करून बनवणार का? गाईज, या क्वेश्चनचा आन्सर आहे नाही. ही सगळी सेंटेन्स तुम्ही कमिंगचा यूज करून बनवू शकत नाहीत. ही सगळी सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. गाईज, आपला पहिला सेंटेन्स आहे, तिचा वाढदिवस येत आहे. आता हे सेंटेन्स तुम्ही हर बर्थडे इज कमिंग असं म्हणणार का? तर हे सेंटेन्स एकदम रॉंग आहे. इथे तुम्हाला काय करावं लागेल? हर बर्थडे इज कमिंग अप. हर बर्थडे इज कमिंग अप. कमिंग सोबत तुम्हाला अप लावावं लागेल, जेणेकरून सेंटेन्स काय होईल? बॅलेन्स होईल आणि त्याचा एक्झॅक्ट मीनिंग तुम्हाला कळेल. किंवा कमिंग अपच्या ऐवजी तुम्ही असंही करू शकता, हर बर्थडे इज अराउंड दी कॉर्नर. हर बर्थडे इज अराउंड दी कॉर्नर. कमिंग अप यूज करा किंवा अराउंड दी कॉर्नर, दोन्हीपैकी एक तुम्ही यूज करू शकता. आता इथे बघा, कमिंग अप आणि अराउंड दी कॉर्नर याच्यामध्ये खूप छोटासा डिफरन्स आहे. तो डिफरन्स म्हणजे काय? कमिंग अप म्हणजे काय? एखादा इव्हेंट येणार आहे. आणि अराउंड दी कॉर्नर एखादा इव्हेंट येणारच आहे किंवा एखादा इव्हेंट जवळच आहे. जेव्हा तुम्ही एक्साइट होऊन बोलता त्यावेळेस तिथे अराउंड द कॉर्नर तुम्ही यूज करू शकता, जर स्पेसिफिक तुम्हाला डिफरन्स यूज करायचा असेल तर. अदरवाईज तुम्ही जनरली कमिंग अप किंवा अराउंड दी कॉर्नरचा यूज करू शकता. क्लिअर झालं? नेक्स्ट, दिवाळी येत आहे. सेम, दिवाळी इज कमिंग अप किंवा दिवाळी इज अराउंड दी कॉर्नर. कमिंग अप आणि अराउंड दी कॉर्नर याच्यामधला जोही डिफरन्स आहे तुम्हाला लक्षात आलेला आहे. इज का आलं? कारण आपण सिंगल इव्हेंट बद्दल बोलत आहोत. क्लिअर? नेक्स्ट, एक्झाम येत आहे. इथे सुद्धा बघा तुम्ही, द एक्झाम इज कमिंग अप. द एक्झाम इज कमिंग अप किंवा द एक्झाम इज अराउंड दी कॉर्नर. इथेपर्यंत तुम्हाला लक्षात आलं की कमिंग अप किंवा अराउंड दी कॉर्नर घेऊन तुम्ही कोणते सेंटेन्स बोलू शकता किंवा कसे वाक्य तुम्ही डेली यूजमध्ये बोलू शकता. नेक्स्ट आहे, मला तुझी आठवण येत आहे. सिंपल, आठवण येत आहे म्हणजे ती काही चालून येत नाही. तुम्ही कोणाला तरी काय करत असतात? मिस करत असतात, म्हणजे त्याची. तर हे सेंटेन्स काय होईल? आय एम मिसिंग यू. आय एम मिसिंग यू. नेक्स्ट, बस येत आहे. बस येत आहे, बस इज कमिंग. हे सेंटेन्स एकदम रॉंग आहे. जेव्हाही तुम्ही कधी व्हेकलबद्दल बोलत असतात, व्हेकल येत आहे, आली आहे किंवा येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आरायूचा यूज करायचा आहे. कशाचा? आरायूचा. आता इथे एक लक्षात ठेवा, आरायू हे फर्स्ट फॉर्म आहे, आरायूड हे सेकंड फॉर्म आहे आणि थर्ड फॉर्म सुद्धा आरायूड आहे. हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही ज्यावेळेस सेंटेन्स बनवाल त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म जर माहीत असेल तर तुम्ही पास्ट टेन्सची सेंटेन्स किंवा फ्युचरची सेंटेन्स किंवा परफेक्ट टेन्सची सेंटेन्स इझिली बनवू शकता. क्लिअर? नेक्स्ट, बस येत आहे. द बस इज अरायविंग. द बस इज अरायविंग. आपण इथं अराईव्हचा कोणता फॉर्म यूज केला आहे? ING फॉर्म यूज केला आहे. आता आपण बस येत आहे आता तुम्हाला जर म्हणायचं असेल की ट्रेन आली, सिंपल, द ट्रेन अराइव्ड. द ट्रेन अराइव्ड. इथे अराइव्ड का घेतलं? मी तुम्हाला सांगितलं,
आर-आय-यूचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म तुम्हाला मी सांगितलेलं आहे. इथे आर-आय-यू येण्याचं कारण काय, आपलं जे सेंटेन्स आहे ते पास्टचं आहे, सिम्पल पास्टचं. आणि सिम्पल पास्टमध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून इथे काय लिहिलं आपण, आर-आय-यूड. क्लिअर झालं. फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सगळ्या टेन्समध्ये सेंटेन्स बनवून बोलू शकता, म्हणून ते माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. तिची बस रोज सकाळी 8 वाजता येते. सिंपल, हर बस अराइव्स ॲट 8 AM डेली. हर बस अराइव्स ॲट 8 AM डेली. इथे अराइव्स का घेतलं, कारण हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला माहीत असेल आपण वर्बला यस किंवा यस लावतो. क्लिअर, म्हणून इथे आपण काय केलेलं आहे, यस लावलेलं आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट, फोन येत आहे. आता लक्षात घ्या, इथे फोन येत आहे म्हणजे फोन काही चालून येतो का, तर नाही. फोनची काय करते, रिंग वाजते आणि आपल्याला कळतं की फोन येत आहे किंवा फोन आला आहे, बरोबर. म्हणून इथे तुम्हाला इथे जे फोन येत आहे इथे येण्यासाठी तुम्हाला रिंगचा यूज करायचा आहे. रिंगचं फर्स्ट फॉर्म काय आहे, रिंगचं फर्स्ट फॉर्म काय आहे, रिंग. सेकंड रँग आणि थर्ड आहे रंग. क्लिअर. आता इथे फोन येत आहे, सिंपल इथे तुम्हाला ING फॉर्मचा यूज करायचा आहे. द फोन इज रिंगिंग. द फोन इज रिंगिंग. याच्या पुढे कधीही म्हणू नका की माय फोन इज कमिंग. क्लिअर. त्याचा फोन आला. सिंपल, आला, त्याचा फोन आला म्हणजे हे एक सेंटेन्स कशाचं आहे, सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. मग इथे तुम्हाला सेकंड फॉर्मचा यूज करावा लागेल. सेंटेन्स काय होईल, हिज फोन रँग. हिज फोन रँग. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल. झाडांना फुले येत आहेत. आता हे सेंटेन्स बघा, झाडांना फुले येत आहेत. तुम्ही असं नाही म्हणू शकत इथे की द फ्लावर्स आर कमिंग ऑन द प्लांट. हे सेंटेन्स काय होईल, एकदम रॉंग होईल. झाडाला फुलं येत आहेत म्हणजे काय, झाड फुलांनी बहरत आहे किंवा बहरून जात आहे, बरोबर. म्हणून इथे तुम्हाला बहरण्यासाठी किंवा फुलण्यासाठी ब्लूमचा यूज करायचा आहे. आणि ब्लूमचं ING फॉर्म आहे ब्लूमिंग. इथे आपण ING फॉर्म का घेत आहोत, कारण आपलं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं. बनवा मग. द फ्लावर्स आर ब्लूमिंग ऑन द प्लांट. द फ्लावर्स आर ब्लूमिंग ऑन द प्लांट. इथे आर घेतलं का, कारण आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट काय आहे, प्लुरल आहे, म्हणून. आता हेच सेंटेन्स तुम्ही पास्टमध्ये बनवू शकता किंवा फ्युचरमध्ये सुद्धा बनवू शकता. फक्त तुम्हाला तिथे टेन्स माहिती असलं तर तुम्ही हे सेंटेन्स सगळ्या टेन्समध्ये बनवून बोलू शकता. टेन्स जर माहीत नसेल, कन्फ्युजन असेल, डाऊट असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचा सुद्धा खूप चांगला व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर फॉलो करा. ताजे फळं बाजारात येत आहेत. आता इथे लक्षात ठेवा, ताजे फळं बाजारात येत आहेत म्हणजे फळं स्वतः तर बाजारात चालून येणार नाहीत, बरोबर. फळांना काय करत आहे, कोणीतरी तिथे डिलिव्हर करत आहे म्हणजे आणत आहे, बरोबर. आता हे सेंटेन्स कसं बनेल बघा. फ्रेश फ्रूट्स आर बीइंग डिलिव्हर्ड टू द मार्केट. फ्रेश फ्रूट्स आर बीइंग डिलिव्हर्ड टू द मार्केट म्हणजे फ्रेश फ्रूट्स आहे ते मार्केटमध्ये काय करत आहे, डिलिव्हर्ड केले जात आहेत. पण आपण बोलते वेळेस आपली बोलण्याची पद्धत असते की फ्रेश फ्रूट मार्केटमध्ये येत आहेत किंवा फळं येत आहेत. हे एक बोलण्यातलं म्हणजे एक भाग आहे तो, पण त्याचा मीनिंग काय येतो, त्याचा सेन्स असा निघतो. म्हणून आपण इथे येणे यासाठी डिलिव्हरचा यूज केलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, हे जे सेंटेन्स आहे, जेव्हा एखादं काम स्वतःहून होत नाही, जेव्हा एखादं काम स्वतःहून होत नाही तर ते काम कोणीतरी दुसरं करत असतं. अशी सेंटेन्स जी असतात ती पॅसिव्ह व्हॉइसची असतात. आता या सेंटेन्समध्ये बघा, फ्रूट स्वतःहून तर येत नाही, ते काम कोणीतरी दुसरं करतंय, म्हणून हे सेंटेन्स काय आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. आणि त्यातल्या ते काम चालू आहे इथे दाखवलं आहे, म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, बीइंगचा यूज केलेला आहे, कारण ते काम चालू आहे हे दाखवण्यासाठी. आणि त्याच्यासोबत तुम्ही डिलिव्हर
म्हणजेच हे काय आहे, वर्ब आहे. वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज केलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, अशी सेंटेन्स बनवताना या स्ट्रक्चरचा यूज करा तुम्ही. सब्जेक्ट प्लस एम, इज, आर किंवा वॉज वर अकॉर्डिंग टू टेन्स प्लस बीइंग प्लस वर्बचं थर्ड फॉर्म घेऊन तुम्हाला ही सेंटेन्स काय करायचे आहेत, बनवायचे आहेत. कधी स्वतःहून ते काम होत नाही, तर ते काम दुसरं कोणीतरी करत असतं त्यावेळेस. अजून एक्झाम्पल बघा. अमेझॉनवरून माझं ऑर्डर येत आहे किंवा अमेझॉनवरून माझं पार्सल येत आहे. आता अमेझॉनवरनं जी ऑर्डर येत आहे ते स्वतःहून तर येणार नाहीये, ते कोणीतरी काय करणार आहे, डिलिव्हर करणार आहे. बरोबर. सेंटेन्स बनवा जसं की तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे त्यावाईज. माय ऑर्डर इज बीइंग डिलिव्हर्ड फ्रॉम अमेझॉन. माय ऑर्डर इज बीइंग डिलिव्हर्ड फ्रॉम अमेझॉन. क्लिअर. इथे इज का आलं, कारण आपला सब्जेक्ट म्हणजे माय ऑर्डर हा जो काय आहे सिंग्युलर आहे, म्हणून आपण इज घेतलं. आणि बीइंग तर तुम्हाला ॲज इट इज घ्यायचं आहे, ॲज इट इज फॉर्म्युला वाईज. आणि डिलिव्हर वर्बचं थर्ड फॉर्म. आपलं वर्ब काय आहे, डिलिव्हरचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म डिलिव्हर्ड आहे, म्हणून इथे डिलिव्हर्ड घेतलं. नेक्स्ट, नवीन मूवी येत आहे. आता इथे बघा, नवीन मूवी येत आहे. नवीन मूवी येत आहे म्हणजे ती डिलिव्हर पण होत नाही किंवा स्वतःहून पण येत नाही. तिला काय केलं जातं, मूवीला रिलीज केलं जातं, म्हणून आपल्याला रिलीज या वर्बचा यूज करायचा आहे. सेंटेन्स बघा. द न्यू मूवी इज बीइंग रिलीज्ड. द न्यू मूवी इज बीइंग रिलीज्ड. क्लिअर झालं. रिलीज्ड सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म रिलीज्ड आहे. गाईज, अशी सेंटेन्स बनवताना तुम्हाला फक्त त्याचा टेन्स बघायचं नाही आहे किंवा ते सेंटेन्सचं ट्रान्सलेशन करायच्या पाठीमागे पडायचं नाही आहे. तुम्हाला त्याचा सेन्स समजून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही सेन्स समजून करता त्यावेळेस ते सेंटेन्स एकदम ॲक्युरेट येतात. क्लिअर. नेक्स्ट, सूर्यकिरणे रूममध्ये येत आहेत किंवा सूर्यप्रकाश रूममध्ये येत आहे. आता सूर्यप्रकाश रूममध्ये येत आहे म्हणजे काय होत आहे, ते तुम्हाला जसं मी सांगितलं, म्हणजे ते एंटर करत आहेत, म्हणजे प्रवेश करत आहेत. म्हणजे खिडकीतून सूर्यप्रकाश आपल्या रूममध्ये काय करतो, प्रवेश करतो, येत नाही चालून. म्हणून इथे आपल्याला एंटर हे वर्ब यूज करावं लागेल येण्यासाठी. सेंटेन्स काय होईल, द सनलाईट इज एंटरिंग द रूम. द सनलाईट इज एंटरिंग द रूम. आता तुम्ही म्हणाल इथे बीइंग का नाही घेतलं, कारण सूर्यकिरणे हे स्वतःहून रूममध्ये एंटर करतायत, त्याला दुसऱ्यानी करण्याची गरज नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बीइंग आणि थर्ड फॉर्म कधी यूज करायचं. थोडंसं कन्फ्युजन वाटलं तर काय करा, व्हिडिओ पॉज करून तो जो पॉईंट आहे तो क्लिअर करून घ्या आणि नंतर मग पुढे व्हिडिओ बघा. मला एक विचार येत आहे. मला एक विचार येत आहे म्हणजे काय, तुमच्या डोक्यात नवनवीन काय येत आहेत, आयडिया येत आहेत. बरोबर. हे सेंटेन्स काय होईल मग, आय एम गेटिंग अन आयडिया. आय एम गेटिंग अन आयडिया. आय होप गाईज तुम्हाला लक्षात आलेलं असेल की सेंटेन्सचं ट्रान्सलेशन किंवा टेन्स एवढंच महत्त्वाचं नसून त्याचा सेन्ससुद्धा खूप युजफुल आहे. तेव्हा तुम्ही आता अशी सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बनवून तुम्ही बोलू शकणार आहात आणि इझिली बोलू शकणार आहात. गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.